बंगालमध्ये हिंसाचार होत राहिला, अगदी हिस्टोरिकल, असं काही नवीन नाही. प्रत्येक वेळेला डाव्यांच्या काळात व्हायचा, ममताच्या काळात झालेला आहे, काँग्रेसच्या काळात झालेला आहे. या वेळेला कसं होतं की 21च्या निवडणुकीत भाजपच्या अपेक्षा खूप होत्या, भाजपने माहोल उभा केला होता. पण प्रॅक्टिकली ज्या लबाड्या ममता किंवा लेफ्ट फ्रंट करत होते त्याचा अंदाज भाजपला नव्हता. दुसरी गोष्ट, भाजपकडे लोकल लेवलवर लिडरशिप नव्हती. आणि तिसरी गोष्ट, परिस्थिती नव्हती. आज जी परिस्थिती आहे ना, आज बंगालच्या लोकांना इम्रान खान मुख्यमंत्री झाला चालेल, पण ममता नकोय. आत्ता जी भाजप जिंकेल ती भाजप म्हणून नाही जिंकणार, ममता नकोय तिला पाडणार आहेत लोक. आणि परिणाम म्हणजे आता हे पॉलिटिकल सायन्स मध्ये मिळणार नाही, मी सांगतो. 77 मध्ये जेव्हा जनता पार्टीची निवडणूक चालू होती तेव्हा इंदिरा गांधी विरुद्ध राजनाथ राणा उमेदवार होता, आणि तो अक्षरशः मरकटलीला करणारा होता, लालूच्या पुढचं पात्र होतं. तर ते इथे वरळीला प्रचाराला आले होते. तर मी, आमचा एक मित्र समाजवादी होता, त्याला म्हटलं मला जरा भेटवून. तर ते वरळीला आम्ही स्टेजच्या मागे त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं, नेताजी क्या हाल है रायबरेली का? तर ते म्हणाले, वो तो मैं जीत चुका हूं, अभी वोटिंग बाकी. म्हणाले, लोकांना मला नाही जिंकवायचंय, इंदिराला हरवायचंय. आता मी समोर एकटा आहे तर जिंकणार म्हणाले. मी हात जोडून विनंती केली लोकांना पाडा म्हणून, तरीही मी जिंकणार. ही जी मानसिकता आहे ना, ती आज बंगालमध्ये आहे. आता गंमत अशी आहे ना की जसं कोकणामध्ये आमचे चढणीचे मासे म्हणतात, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो आणि लोटच्या लोट पाण्याचे येतात तेव्हा त्याच्यामध्ये कुठेही साधी टोपली लावून बसला तरी तुम्हाला मासे मिळतात, त्याला चढणीचे मासे मिळतात. तर भाजपचं हे आत्ताच बंगालमध्ये जे यश मिळणार ते त्यासारखं आहे, आयतंय. कारण लोकांना ममताला काढायची, यांना बघू न्यायालयात आणाले 5 वर्षांनी हाकलू, पण आत्ता ही गेली पाहिजे. हा जो भाग आहे ना, या ज्या मानसिकतेमध्ये लोक आहेत त्याचा परिणाम आपल्याला 4 तारीखला बघायला मिळेल. आणि तो रिफ्लेक्ट तुम्हाला मतदानात पण झालेला दिसतो, ज्या उत्साहात लोक येत आहेत. म्हणजे त्यांनी, मी बघितल्या अनेक बातम्या, 3 ठिकाणी चेक केलं जात आहे तुम्ही खरे मतदार आहात का. मतदान केंद्राच्या आत बूथ जवळ जाताना निवडणूक अधिकारी बघतो ते 4थ्यांदा बघतो, त्याच्या आधी 3 ठिकाणी तपास. आणि एवढं होऊन नाही, 92% इथे कळेल ना, 1-1, 1.5 तास प्रचंड ह्युमिडिटी आहे कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये, तरीही लोक उन्हा तानामध्ये घामाघूम होऊन मतदान करतात. त्याचा अर्थ समजून घ्या. एक्झॅक्टली. हे तुम्हाला राज्यशास्त्र शिकवत नाहीत की थंडीच्या काळात घाम येतो का, उन्हाळ्यात घाम येतो की थंडी वाजते, हे राज्यशास्त्रामध्ये शिकवत नाही. हे तुम्हाला बघायचं असतं. तुम्ही राज्यशास्त्र कॉलेजमध्ये शिकता, ती नेट प्रॅक्टिस आहे. टेस्ट मॅच वेगळी असते, तो प्रत्यक्ष बॉल अंगावर येत असतो, तो लागू शकतो, तुम्ही मारलात काच फुटू शकते. नेट प्रॅक्टिस मध्ये ते सिम्युलेटरवर विमान उडवणं आणि प्रत्यक्ष विमान उडवणं यातला जो फरक आहे ना, तो स्टुडिओत बसून अनालिसिस करणं आणि प्रत्यक्ष मतदार म्हणजे माणूस त्याची बॉडी लँग्वेजवर, याच्यामध्ये